रातभर ट्रेन मध्ये झोपून आलता वैताग. सकाळ सकाळचा नजारा बघितला आणि अशा तऱ्हेने मस्तपैकी उज्जैन नगरीमध्ये आपलं झालं स्वागत. तर जय श्री महाकाल, हर हर महादेव. मित्रांनो, अशा तऱ्हेने मस्तपैकी ट्रेन मध्ये उतरायचं टायमिंग झालतं. मस्तपैकी रिक्षा पण धरली बघा आणि जाताना नजारा लय भर झालता सकाळ सकाळी. आणि येऊन पहिला रूम मध्ये आवरलो बघा. 2 दिवस ट्रेन मध्ये आलता वैताग पूर्ण आणि रूम आपण पहिलाच बुक केलती, त्यामुळे काही विषय नव्हता. आल्या आल्या रूम मध्ये झालो आणि तिथनं आवरून डायरेक्ट आलो बघा रिक्षामध्ये, कारण की आपल्याला उज्जैन मध्ये पूर्ण फिरायचं होतं. रिक्षावाल्याला दिलं 500 रुपये. भाऊ म्हणला सगळे देव फिरवून आणतो. आणि आपण पहिला तर आलो संदीपनी आश्रम मध्ये. तिथं श्रीकृष्णांना 14 विद्या आणि 64 कला शिकवलेल्या सगळ्या होत्या. आता व्लॉग मध्ये मित्रांनो बघू शकताय, सगळ्या 14 विद्या दाखवल्यात शिकवलेल्या आणि अशा दाखवल्यात असं वाटतं की आपल्याला आपण तिथं जाय आणि ते आपण बघायला लागलोय. पहिल्याच प्लेस मध्ये आपण एवढी मजा करायला लागलोय आणि एवढं आपल्याला शिकायला भेटायला. आता पुढच्या प्लेस मध्ये काय काय असेल ह्याचा विचार मला सारखा यायलाय. तिथून बाहेर निघताना 14 विद्या कशा शिकवल्या हे सगळं लिहिलेलं आहे आणि बाहेर आल्यावर वडा एक आहे बघा, लय भारी आहे. तिथं सगळं स्वच्छता पूर्ण आहे बघा. आणि 64 कला ज्या होत्या त्या जवळजवळ 1 किलोमीटर मध्ये लाईनीत फोटो लावल्यात बघा आणि लिहिले सुद्धा. सगळं आपल्याला कळण्यासारखं आहे. आणि शेवटला श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांचं दर्शन घेतलं बघा आणि परत निघालो दुसऱ्या प्लेसला. आणि ते म्हणजे आलतो आपण श्री मंगलनाथ देवस्थानला. इथं आपल्याला लाईनीत उभारायला लागलं कारण की गर्दी भरपूर होती. आणि तिथंच वरून आपल्याला साईडला नदी दिसते बघा. त्या नदीचा ते मस्तपैकी नजारा बघितला आणि देवाचं दर्शन घेतलो आणि निघालो कालभैरवला. आता हे आहे आपलं तिसरं प्लेस. इथं हा आपण आलोय कालभैरवला. इथं पण आपल्याला लाईनीत उभारायला लागलं कारण की महाकालचे भरपूर भक्त दर्शन घ्यायला आल्या, त्यामुळे आपल्याला लाईनीत हे उभारायला लागणारच आहे. गर्दी एवढी होती की मित्रांनो दर्शन पण लय फास्ट झालं, त्यामुळे दर्शन त्यांनी घेतलं बघा आणि निघालो चौथ्या प्लेसला. आणि तिथून आलो बघा डायरेक्ट श्री गडकालिका देवीला. इथं मस्तपैकी दर्शन त्यांनी घेतलो. गर्दी काहीच नव्हती. तुम्ही पण दर्शन घ्या आणि निघालो आपण 5व्या प्लेसला. आता ह्या ठिकाणचं नाव आहे भृतहारी गुफा. आता ही तर गुफा म्हणजे गुफा तर 100% आहे. पहिला तर आपल्या श्री हनुमानजींना भेटून घ्या. हनुमानजींचं मस्तपैकी दर्शन घेतलं बघा. आणि हे आहे बघा गुफा नंबर 3, गुफा नंबर 2, अशा मस्तपैकी 2-3 गुफा आहेत. चला आत दाखवतो. हे मित्रांनो अशी गुफा आहे बघा. इथं गुफा म्हणजे असं वाटते की ते म्हणतात ना अंडरग्राऊंड टनल, असंच वाटाल तर मला. इथं काय व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती तरी पण काढला लपून. आणि गुफामध्ये कसं आहे खाली वाकूनच चालायचं. वर उभारले की डोकं थटतेच, मग काढायचं बंद होते. मल्ल्या उतर लागला झाले. चला हे तर सगळे प्लेस फिरून चालल्यात. आता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया डायरेक्ट आपण.